ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ. काल आपण ऐकलं की वामन भगवान जाता जाता सहज शिक्षण देत देत सर्व तरुणांना जागृत करत होते. जसं बाळकृष्णाने गोकुळातल्या गोपाळांना खेळता खेळता गुरं चारता चारता शिक्षण दिलं होतं, त्यामुळं नंतर तेजस्वी वीर्यवान युवकांची फौज उभी राहिली. बळीराजाने सर्व ब्राह्मण वर्गाला यज्ञकार्यामध्ये जुंपलेलं होतं. त्यांना भरपूर दक्षिणा देऊन ब्राह्मणांना आळशी बनवलेलं होतं. त्यामुळं विद्यादान बंद पडलं होतं. गुरुशाळा आश्रमशाळा बंद पडलेल्या होत्या. म्हणून वामन सर्वांना सांगतात, ब्राह्मणांनो आता यज्ञ बंद करा आणि लोकांना शिक्षण देणं सुरू करा, त्याखेरीज प्रगती होणार नाही. क्षत्रियांना शिक्षणच मिळत नव्हतं, शस्त्रविद्या मिळत नव्हती, पण जेवण खाण फुकट मिळत होतं. आयतं फुकट खाऊन क्षत्रिय लाचार बनलेले होते. बळीराजाचे सैनिक लोळत होते, कामच नव्हतं. वामनाने त्यांना सांगितलं, स्वधर्म आचरण हे केलंच पाहिजे. त्याकरता शस्त्रविद्या प्राप्त करा. आयतं आणि फुकट काहीही खाऊ नका आणि घेऊ नका. आता हे सगळे क्षत्रिय वामनांच्या विचारांनी भारले गेले आणि शस्त्रविद्या घेऊ लागले. बलीच्या गुप्तहेराने बळीराजाला सांगितलं, वामनापासून सिंहासनाला धोका आहे. तेव्हा बळीराजा हसला आणि म्हणाला, अरे वामन कुठं, मी कुठं, तो गरीब असहाय्य ब्राह्मण माझं काय करणार. काही दिवसांनी शुक्राचार्य सांगतात, राजन, वामनाचं बळ वाढलं आहे, त्याला नष्ट केलं पाहिजे. तेव्हा बलीनं सेनापतींना बोलवलं आणि वामनाला नष्ट करायला सांगितलं. तेव्हा सेनापती सांगतात, वामनाला नष्ट करणं मारणं अत्यंत अवघड आहे, कारण वामनांच्या मागं आता लाखो तेजस्वी शस्त्रधारी युवक आहेत. वामनांची पूजा करणारे लाखो लोक आहेत. हे ऐकल्यावर बळीराजा वामनांशी संधी करण्यास मनोमन तयार होतो. बळीराजाने वामनांना आपल्या यज्ञ मंडपात येण्याचं आमंत्रण दिलं. तेव्हा वामन भगवान अत्यंत मानानं नर्मदा काठी भृगुकच्छ येथील बळीराजाच्या यज्ञमंडपात येतात. यज्ञमंडपातील सर्वांनी त्यांना पाहिलं तेव्हा साक्षात सूर्यनारायणच येत आहेत की काय असं सर्वांना वाटलं. वामनाच्या तेजानं ऋषी, यजमान, सभासद निस्तेज झाले. सर्वजण विचार करायला लागले की यज्ञ पाहण्याकरता सूर्य, अग्नी किंवा सनतकुमार येत आहेत की काय. तेवढ्यात छत्र, दंड, कमंडलू घेतलेल्या वामनाने यज्ञमंडपात प्रवेश केला. बटूच्या गळ्यातलं जानवं, मेखला कमरेवरील आणि मस्तकावरील जटा शोभत होत्या. सर्वांनी उठून वामन भटूंचं स्वागत केलं. बळीराजा धावत धावत आला आणि म्हणाला, हे ब्राह्मण कुमार, मी आपलं स्वागत करतो. मी आपणास नमस्कार करतो. मी आपली काय सेवा करू ते सांगावं. आपण माझ्याकडं आल्यामुळं माझा वंश पवित्र झाला, माझे पितर तृप्त झाले. हे ब्राह्मण कुमारा, मला वाटतं की आपण काहीतरी मागण्यासाठी आलेला आहात. आपण जे हवं असेल ते माझ्याकडनं निसंकोचपणे मागून घ्या. बटू वामन अत्यंत प्रसन्नपणे बलीचं अभिनंदन करू म्हणतो, राजन, आपण जे काही म्हणलात ते आपल्या कुलपरंपरेला अनुरूप धर्मपूर्ण आणि शोभणार आहे. शुकमुनी सांगतात, राजन, कोणाकडून काही मागून घ्यायचं असेल ना तर मागणाऱ्यांनी त्याच्या पूर्वजांची प्रशंसा केली पाहिजे. म्हणून वामन भगवान म्हणतात, राजन, आपले आजोबा भक्त प्रल्हाद, त्यांच्यासारखा भक्त आजपर्यंत कुणी झालेला नाही आणि होणारही नाही. त्यांचं प्रभुप्रेम इतकं प्रबल होतं की त्यांच्यासाठी भगवंतांना खांब चिरून त्यातून प्रकट व्हायला लागलं असं मी ऐकलं आहे. राजन, आपले पिताश्री विरोचन अत्यंत उदार होते.
साक्षात इंद्रदेव त्यांच्याकडं ब्राह्मण रूपातून भिक्षा मागतात आणि म्हणतात, माझं आयुष्य संपत आलंय, तेव्हा मला तुझं उरलेलं आयुष्य दे. तेव्हा तुझ्या वडिलांनी, राजा विरोचनांनी याचक ब्राह्मणाला विनमुख कसं पाठवायचं म्हणून आपलं उरलेलं आयुष्य त्यांना दान दिलं. राजन, तुझे पंजोबा हिरण्यकशिपू मोठे वीर प्रतापी होते. बलिराजा विचार करायला लागला की हा बटू तर 7-8 वर्षाचा आहे, पण गोष्टी मात्र माझ्या वडिलांच्या, आजोबांच्या, पंजोबांच्या सांगत आहे. बली विचारतो, हे बटू, आपण माझ्या पितरांना बघितलंय काय? बटू हसतात आणि म्हणतात, राजन, मी तर 7 वर्षाचा आहे, मी त्यांना कसं बघणार? पण मोठ्या लोकांच्याकडनं त्यांच्याबद्दलच्या कथा ऐकलेल्या आहेत, त्यांची कीर्ती मी ऐकलेली आहे. आणि राजन, तू पण काही कमी नाही आहेस. तुझ्यामध्ये पंजोबांचा गुण वीरता आणि शक्ती वसत आहे, आजोबांच्यासारखीच तुझी भक्ती आहे आणि वडिलांच्यासारखा उदारपणा तुझ्यात आहे. तिन्ही पितरांचे गुण तुझ्यात एकसाथ आहेत. तू मोठा भाग्यवान आहेस. आपल्या पितरांची स्तुती ऐकून बली अत्यंत प्रसन्न झाला आणि म्हणाला, महाराज, आपली इच्छा असेल ते कृपया मागा, मी काहीही देण्यास तयार आहे. वामन म्हणतात, राजन, मी काही लोभी नाही, मी आहे संतोषी ब्राह्मण. मी केवळ माझ्या या पावलाने 3 पावले जमीन मिळवण्याची इच्छा धरून आलोय. हे ऐकून बलिराजा हसला आणि म्हणाला, या बालकाला नीट मागायला सुद्धा येत नाही. ज्ञानी आहे, पण शिकलेला असला तरी बालबुद्धीच आहे. बलिराजा म्हणतो, महाराज, तुम्ही अजून लहान आहात. आपला फायदा तोटा आपण जाणू शकत नाही. तुम्ही भरपूर काहीही मागा आणि मी द्यायला तयार आहे ना. वामन भगवानाने बलीला मागीन ते देईन याच्याबद्दल वचनबद्ध करून घेतलं. वामन म्हणतात, राजन, मला माझी 3 पावलं मोजून तेवढीच जमीन दे. बली म्हणतात, महाराज, हे जगजाहीर आहे की मी एकदा ज्या ब्राह्मणाला दान देतो त्यांना नंतर कधीही कोणाकडूनही काहीही मागावं लागत नाही. माझ्याकडं दान घेऊन पुन्हा आपल्याला दुसऱ्याकडं दान मागावं लागलं तर तो माझा अपमान होईल. आपण संतोषी ब्राह्मण आहात हे तर मी ओळखलंच आहे, पण केवळ 3 पावलं एवढी जमीन द्यायला मला संकोच वाटते, लाज वाटते. तेव्हा वामन भगवान हसत हसत म्हणतात, राजन, धन्य आहेस, धन्य आहेस तू. तू असंच म्हणणार, यात आश्चर्य काही नाही आहे, कारण तू मनापासून खरा उदारच आहेस. पण मागताना मीच विचार केला पाहिजे ना. लोभाने लोभ वाढतो, संतोषाने संतोष वाढतो. अहो, जगातले सर्व भोग पदार्थ मिळून सुद्धा संतोष आणि वैराग्याच्या अभावी मनाला शांती मिळत नाही. लोभ तर पापाचं मूळच आहे. ब्राह्मणानं संग्रही वृत्तीनं दान घेऊ नये, आणि ब्राह्मणाने जर संग्रही वृत्तीनं दान घेतलं तर देणारा यजमानसुद्धा पापाचा धनी होतो. अधिक संग्रह लोभाला जन्म देतो. म्हणून मला केवळ माझ्या 3 पावला एवढी जागा द्या, जास्ती मला काहीही नको. भागवत सांगतं की आपल्या घरात येणारं सर्व धन शुद्ध नसतं, म्हणून दानानं घरात येणारं धन शुद्ध करून घ्या. त्यासाठी आपल्या उत्पन्नाच्या 1/5 भाग दान करावं. मनुस्मृती सांगते की आपल्या उत्पन्नातील 1/10 भाग दान करावं. दारात भीक मागायला येणारा भिकारी फक्त भीक मागायला येत नाही, तो आपल्याला काहीतरी बोध द्यायला येतो. भिकारी सांगतो, मागील जन्मी मी कुणाला काहीही दान दिलं नाही, त्यामुळं माझी आजची दुर्दशा झालेली आहे. तुम्ही जर काहीही दान दिलं नाही तर तुमचीही अशीच अवस्था होईल. वामन भगवान म्हणतात, राजन, मी आणखी कुणाकडेही दान मागायला गेलेलो नाही आणि जाणारही नाही, कारण मी संतोषी ब्राह्मण आहे. राजा, तू भाग्यशाली आहेस, म्हणूनच मी तुझ्या दारात आलोय. आपण दान देणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ आहात, पण मला केवळ माझी 3 पावले एवढीच जमीन मी आपल्याकडं मागतो. तेवढ्याने माझं काम भागेल, कारण गरजे इतकंच, आवश्यकते एवढंच धन जवळ बाळगावं. शुकमुनी म्हणतात, राजन, हे ऐकून बली हसायला लागला
आणि म्हणाला, ठीक आहे ठीक आहे, तुमची इच्छा असेल तेवढं घ्या. असं म्हणून बलीनं वामनांना त्याची 3 पावले एवढी जमीन देण्याचा संकल्प करण्यासाठी झारी हातात घेतली. कारण विनासंकल्प दान दिलं तर त्याचं फळ कुणालाच मिळत नाही. बलीनं जे काही वक्तव्य केलं हे यज्ञमंडपाचे आचार्य शुक्राचार्य लांबून ऐकत होते. शुक्राचार्य अत्यंत ज्ञानी होते. त्यांनी ओळखलं की ही भगवंतांची लीला आहे. आपल्या शिष्याला म्हणजे बलीला सावध करण्यासाठी शुक्राचार्य म्हणाले, हे वीरबली, संकल्प करायची घाई करू नकोस. देवांचं कार्य सिद्ध करण्यासाठी वामन रूप घेऊन साक्षात नारायणच आलेले आहेत. संकल्प होताच ते विराट रूप धारण करतील आणि मग एका पावलात पृथ्वी, दुसऱ्या पावलानं स्वर्ग व्यापतील आणि तिसरं पाऊल कुठं ठेवू म्हणून तुलाच विचारतील. राजन, दान द्यावं, पण विवेकपूर्ण दान द्यावं. आपण एकदम दरिद्री होऊ, घरचे सगळे दुःखे होतील असं दान कधीही कुणालाही देऊ नये. राजन, तू दान अवश्य दे, पण तुझ्या पावलांनी मोजून 3 पावलं जमीन दान दे. कारण संकल्प केल्यावर संकल्पाप्रमाणे दान न देणारा नरकात जातो. तेव्हा बलिराजा एकदम आश्चर्यचकित होऊन म्हणतो, मी तर प्रल्हादाचा नातू आहे. मी जे मागितलं ते देण्याची प्रतिज्ञा करून बसलोय. त्यामुळं मी लोभानं एखाद्या चोराप्रमाणे आता मी तुला देणार नाही असं कसं सांगणार. तेव्हा शुक्राचार्य राजनला समजवतात, राजन, संकटकाळी असत्य बोलणं क्षम्य आहे असं शास्त्र सांगतं. स्त्रियांना वश करण्यासाठी असत्य बोललास तरीही क्षम्य आहे. विवाहाच्या वेळी आपल्या जीवाचं रक्षण करण्यासाठी तू असत्य बोललास तरी क्षम्य आहे. गाय आणि ब्राह्मणाच्या हितासाठी आणि एखाद्याला मृत्यूपासून वाचवण्यासाठी असत्य बोलावं लागलं तरी क्षम्य आहे. तेव्हा तू त्या बटू वामनाला मी आता देणार नाही म्हणून सांग, तुला त्याचा काहीही दोष लागणार नाही. बलिराजा म्हणतो, अहो गुरुवर्य, हे जर नारायण असतील स्वतः तर मी परमेश्वराला सर्वस्व अर्पण करतो आहे. त्यामुळं दान दिल्यावर मला नरकात जावं लागलं तर काहीही हरकत नाही. कारण कोणतंही पापकर्म करून मी नरकात जात नाही. उलट मी नारायणांना सर्वस्व दान करून नरकात जावं लागलं तर आनंदानं जाईन. आपण कृपया मला दानाचा संकल्प सांगावा. तेव्हा शुक्राचार्य म्हणतात, राजन, मी तुला संकल्प सांगणार नाही. बघा, गुरु आपल्या शिष्याचं कल्याण होण्याकरता आटोकाट प्रयत्न करत असतात. शुक्राचार्यांचं बोलणं वामन भगवानांनी ऐकलं आणि ते म्हणाले, राजन, मी ब्राह्मणपुत्र आहे. संकल्प करून घेणं मी सुद्धा जाणतो. तुझे पुरोहित संकल्प सोडायला तयार नसतील तर मी आहे ना, मी संकल्प सांगतो. तेव्हा बलिराजाने वामन बटूला संकल्प सांगण्याची अनुमती दिली आणि वामन बटू संकल्प सांगायला लागले. त्यांनी बलीला झारीतून पाणी हातावर घ्यायला सांगितलं. आपल्या प्रिय शिष्याचं अकल्याण शुक्राचार्यांना पाहवलं नाही. शिष्याचं कल्याण करण्याच्या हेतूनं त्यांनी हा शेवटचा प्रयत्न म्हणून सूक्ष्मदेह धारण केला आणि ते झारीच्या तोटीत जाऊन बसले की ज्यामुळं तोटीतून पाणीच येऊ नये. बटू वामनांच्या लक्षात आलं की झारीतून पाणी येत नाही ही शुक्राचार्यांची करणी आहे. वामनाने दरवाजी एक काडी घेतली आणि तोटीत खुपसली. त्यामुळं शुक्राचार्यांचा एक डोळा फुटला आणि ते झटकन बाहेर पडले. संकल्प पुरा झाला. सद्गुरू आपल्या शिष्याचं कल्याण करण्याकरता आटोकाट प्रयत्न करतात, हेच खरं. भगवंत कृपा करतात तेव्हा एकच डोळा ठेवतात. भगवंत सांगतात, जगाला एकाच दृष्टीने पहा, अनेकात एकच व्याप्त आहे अशा दृष्टीने पहा. हाच समभाव आहे. कारण 2 डोळ्यांनी पाहून विषमता येते. रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांनी सुद्धा इंद्रपुत्र जयंताचा काकरूपात असताना एकच डोळा फोडलेला होता. वामनाने बलिराजाकडनं संकल्प पुरा करून घेतला. हे पाहून शुक्राचार्य अत्यंत संतापले आणि त्यांनी बलिराजाला शाप दिला, राजन, तू गुरु आज्ञेचं उल्लंघन करीत आहेस.
लवकरच तुझं राज्य आणि तुझं ऐश्वर नष्ट होईल. वामन भगवान वाटच बघत होते की शुक्राचार्य बलीला कधी शाप देतात ते. आणि शुक्राचार्यांनी शाप देताच वामन भगवंतांचं शरीर वाढू लागलं. गोपाळ कृष्ण भगवान की जय. आता उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ.